नमस्कार. आपण नाशिकमध्ये आहोत. नाशिकमध्ये गेल्या 8 दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडत आहे. तसेच अनेक धरणे हे ओव्हरफ्लो झालेले तसेच गंगापूर धरणामध्ये 70% पर्यंत धरण भरल्याने पाण्याचा विसर्ग हा 4-6 हजार क्युसेस पर्यंत वाढवण्यात आला होता. आता पुन्हा कमी करण्यात आलेला आहे. रात्री पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पुन्हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. तसेच पालखेड धरण असेल, या पालखेड धरणाचे 18 पैकी 7 दरवाजे उघडण्यात आलेले आहे. त्या 7 दरवाज्यांपासून 5,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आहे. गंगापूर धरणावरती असलेले सोमेश्वर धबधबा असेल, हा सोमेश्वर धबधबा अतिशय पर्यटकांना आकर्षित करत आहे. या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. सेल्फी काढण्यासाठी पर्यटक पाण्यात उतरत आहे. या संदर्भात प्रशासन त्यांना वारंवार सूचना देखील करत आहे की प्रशासनाने पाण्यात उतरू नका, पाण्यापासून सावधान राहा, पाण्यापासून लांब राहा, असे प्रशासनाच्या वतीने त्यांना सूचना करण्यात येत आहे. या ठिकाणी सोमेश्वर धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी पर्यटकांची गर्दी बघायला मिळाली. तसेच सुरगाणा येथे सर्वात मोठा नाशिक जिल्ह्यातील धबधबा आहे भिवतास धबधबा. ह्या भिवतास धबधब्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. हा धबधबा पाण्यामुळे खूप मोठ्या प्रवाहात वाहू लागलेला आहे. या धबधब्याचं रौद्र रूप धारण केलेलं आहे. हा धबधबा पाहण्यासाठी खूप आकर्षित असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. तसेच कादवा नदीच्या काठच्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा पालखेड धरणातून पाणी सोडल्यामुळे देण्यात आलेला आहे. तसेच वाघाड धरण असेल, करंजोन धरण असेल, हे धरण देखील 50%च्या आसपास भरलेले आहे. तसेच नांदूर मधमेश्वर या धरणाच्या देखील दरवाजांतून पाण्याचा विसर्ग 3,000 ते 4,000 क्युसेस करण्यात आलेला आहे. गंगापूर धरणावर हे धरण असले नांदूर मधमेश्वर या धरणातून देखील तितकाच विसर्ग होत आहे. तसेच नाशिक परिसरामध्ये पाण्याची संततधार सुरू असल्याने धरणांचा फ्लो कायम राहणार आहे. प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, तसेच नदी पात्रात उतरू नये अशी दक्षता यावेळेस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन गणेशसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.